नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला जे बघायला भेटेल, जसं की लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आपण गावाला आल्यावरती जे गोष्टी म्हणजे असंच थोडे पॉईंट्स वगैरे दाखवले आणि गावामध्ये एन्जॉय केली तेवढं दाखवलं. आता दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की आपल्या देवळातली सर्व कामं म्हणजे सकाळी साफ करण्यापासून ते रात्री लाईटिंग करण्यापर्यंत तुम्हाला सर्व बघायला भेटेल. तर जसं तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये प्रेम दाखवत तसं ह्या व्हिडिओमध्ये पण दाखवा. आणि आय होप तुम्हाला लास्ट व्हिडिओ आवडलाच असेल. आणि ह्या व्हिडिओमध्ये तर मी नक्कीच प्रयत्न करेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. तर हा व्हिडिओ पण तुम्ही लास्टपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ एडिटर, आमचा व्हिडिओ एडिटर बघा एकदा बघून माणसं कामं करतात सकाळ सकाळ. इथं झेंडूची फुलं नुसतीच फुलं आहेत इकडं. आणि हे आमचं रान असं मागणं इकडं पूर्ण चारी साईड नाही ना, असं डोंगर आहेत एकदम. आता आम्ही उठून चाललोय मंदिरात देवाची कामं करायला सर्व. हे बघा माझं टी शर्ट बघून ना पण टी शर्ट सेम घातलं. बाबा गुरु घेऊन जात तिथे रानात चरायला. बाबा यांची नावं काय आहेत? मथुर. बघा मस्त तीन तीन गुरु आहेत. पहिलीला होती तर आता हळूहळू तीनच येतं. आपलं मंदिर इथं पुढंच गेटचं हे लावलं आहे. तिथं आता गेट लावणार आहेत. तुम्हाला थोड्या ते पण दाखवेल. तो गेट मी बनवला आहे. बॅनर पण बनवला आहे, गेट पण बनवला आहे. त्याचं आता हे चाललं आहे, अरेंजमेंट वगैरे चालले आणि वरती सगळी साफसफाई वगैरे चालले. तर मित्रांनो, तुम्ही मला ऑर्डर पण देऊ शकता. जर कोणाला बॅनर वगैरे किंवा इन्व्हिटेशन कार्ड्स वगैरे काही बनवायचं असेल, DTP वगैरे, तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता. माझा सगळे डिटेल्स आहेत ना मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला. जर काय बनवायचं असेल किंवा काय असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तर तुम्हाला सर्व एकदम चांगल्या रेंजमध्ये बनवून भेटेल. तर आता आम्ही मंदिरामध्ये पोचलो आहे चालत चालत. तर आता सर्व वरती कामं वगैरे चालले आहेत. तर आम्ही पण आता वरती जाऊन सर्व कामामध्ये मदत वगैरे करतो आणि मग सर्व तुम्हाला तिथं वरचे पण व्हिडिओ बघायला भेटेल. हा बघा आता सूरज इथे येऊन बसला आहे, कामं करत नाही, नुसता आळशीपणा करतो आहे. आणि इथं सर्व बॅनर वगैरे लावतात. दादा वगैरे सगळे आहेत, बॅनर वगैरे लावतात पदाधिकाऱ्यांचा. आणि हे मस्त असं सगळी कामं चाललेत. तर बघा सोहन, बघूया काय बोल काय कामं करायचे. कसली म्हणजे ब्लॉक वरती. चला ह्यांना कामं करू द्या, आपण आता दुसरीकडे जाऊया. तर इथं सर्व मस्त आहे, मग कामं चाललेत. सर्व छत वगैरे बांधतात, बॅनर वगैरे लावतात. कोण काय करतंय तिकडं. माणसं गुरं नेतात आहेत सकाळ सकाळ रानामध्ये. गण्याचा खालती पाणी मारते रस्त्याला, मस्त रस्ता वगैरे साफ करतोय. गुरं ते बघा चाललेत सगळी रानामध्ये चरायला वगैरे. सर्व आता तयारी वगैरे चालली. हे आपलं देऊळ आहे, देवळामध्ये सर्व माणसं साफसफाई करतात पाणी वगैरे मारून. तर आता सर्व साफसफाई वगैरे झाल्यानंतर सर्व छत वगैरे बांधणार आहेत, बॅनर वगैरे इथं बनवतात पोरं. आणि आता खालती सर्व बॅनर वगैरे लावायचं आहे. हा पदाधिकाऱ्यांचा बॅनर आहे. सर्व आपले मुंबई मंडळाचे पदाधिकारी आहे आणि गावातली सर्व पोरं वगैरे मजा मस्त करतात एकदम. तर आपलं आता मंदिराच्या वरनं तुम्ही व्ह्यू बघू शकता. सुंदर चारी साईडनं अशी हिरवळ आहे मस्त. आणि आता वरतून आम्ही लायटिंग वगैरे बांधणार आहे. ते झालं की नंतर मग खालती सर्व लायटिंग करायची रस्त्याच्या इथनं. आणि तुम्ही बघू शकता सर्वांच्या मनामध्ये किती आनंद भरलेला आहे. जत्रेनिमित्त सर्व एकत्र येतात, सर्व एकदम मजा मस्ती करतात. बघा तुम्ही बघू शकता मस्ती कशी चालली इकडं. नात काय करते, यावंच लागते जत्रेला. आता कामं करून जातात घरी जेवणाकडं, भुका लागल्यात आहेत. तर आम्ही चाललोय गेट बघायला, गेट लावलाय की नाही. मंदिराचं काम केवढंसं झालंय बघूया. बघा खतरनाक असा बॅनर, आता गेट रेडी झालेला आहे. संध्याकाळी तुम्हाला लाइटिंगचा नजारा दाखवतो. बांबू जे मागे लावलेत ना त्याच्यावरून पूर्ण अशी लाइटिंग सोडायची, एकदम असं असा जाण्याचा रस्ता एकदम झगबग लाइटिंग सगळं सजवला पाहिजे. आता मंदिराचं छत वगैरे रेडी झालेले आहे. तुला काय आलं? काठी पडली कुठं? जमतंय. चाल
पार्टी केली तरी झालं, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. चला आता आम्ही चाललोय परत नेटवर्कच्या शोधामध्ये. तर देवळातलं सगळं काम झालेलं आहे ऑलमोस्ट. म्हणजे सेल्फी पॉईंट वरती जातोय. त्याला चौकी बोलतात आमच्या इथं. तिथं जातो नेटवर्कसाठी. देवळातलं ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे, फक्त लायटिंग थोडीशी बाकी आहे, ते पण चालू आहे थोड्या वेळात. आणि संध्याकाळी तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवेल. हे गावठी गुलाब एकदम फ्रेश असं आहे, ह्याला वास नसतो, पण ह्याच्या पाकळ्या पण एकदम नाजूक असतात, म्हणजे लगेच पडून जातात. या बघा आमचा गावाचा व्ह्यू सर्व एकदम खतरनाक असा व्ह्यू आहे इथं. कधी पण तुम्ही आलात ना की तुम्हाला महाबळेश्वरवरती म्हणजे डायरेक्ट यायचं असेल ना तुम्हाला आमच्या गावाला जर समजा, तर तुम्हाला सातारा मार्गे किंवा महाबळेश्वरच्या मार्गे तुम्ही येऊ शकता. तिथून तुम्हाला असं तापोळा वगैरेमध्ये यायचं. तिथून पलीकडे तुम्हाला गाडी जर आणायची असेल तर तरफा किंवा आता ब्रिज म्हणतोय तो पण 2027 चालू होईलच. आहीर ते तापोळा. तिथून तुम्ही तर पलीकडे आलात ना तर सरळ रस्ता पकडून तुम्हाला पिंपरी गाव आहे आमचं, तिथे येऊ शकता. तर मित्रांनो, थोडं मोबाईलचं चार्जिंग संपली होती आणि लाईट पण थोडी गेली होती, त्यामुळे ना मोबाईलची चार्जिंग नसल्यामुळे मधले पार्ट आहेत ना काढले नाहीत. तर आता मोबाईलची चार्जिंग वगैरे केलेली आहे आणि आता देवळात आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता देवळामध्ये एकदम खतरनाक अशी लाईटिंग मस्त झालेली आहे. तर आता आपण पुढे जाऊया, थोडं बघूया काय कोण करत आहे. आता मला वाटते सर्व आहेत ना रस्त्यावरती लाईटिंग करत असतील, तर तिथे बघूया आपण, त्यांना जरा मदत करूया. आणि इकडं अर्धी वायरिंग चालली आहे, इकडं अर्धी वायरिंग चालली आहे. बघा ऑरा, ह्या स्वेटरचा पहिला ऑरा होता, जगदंब स्वेटरचा पहिला ऑरा होता. ही टोपी आमचे वायरमॅन गणेश दादा. इथं एकदम सगळं कनेक्शन येतं, एकदम सगळ्या जागेचं एकत्र. तो गावचा बॅनर पदाधिकाऱ्यांचा. बघूया आपण वरनं सगळं, वरनं बघूया. एक नंबर असं डेकोरेशन झालेलं आहे. रमेश एकटा बसलाय आपला इथं. अजून लाइटिंग बाकी आहे वरती, हॅलोजन वगैरे बाकी आहेत. सगळी साफसफाई झाली सकाळी. रमेश दा काय एकटा बसलाय? बसलो जरा कामान कंटाळले, दिवसभर थकलेत कामं करून करून, त्याच्यामुळे जरा विश्रांती चालली. राहिलेलं काम आम्ही सकाळी करणार, रात्रभर पूर्ण करणार आहे. थंडी सांगा आपल्या गावची. थंडी आज खूपच आहे. थंडीचा पारा आज किती वरती आहे मोजलेलं नाही, पण थंडीचा पारा खूप अंशाने कमी झालेला आहे. हे बघा सर्व एकदम थंडीने कुडकुडतेच. हे आपलं छोटं देऊळ जन्नीचं. स्टार्ट झाली, त्याची शेकोटी करते तिथं. हे बघा मस्त शेकोटी गेली. परवा क्रिकेट खेळूया आपण शाळेत. कुठे? शाळेत. थंडी आली इथं. फाट्यांची बंदोबस्त. वाड्यातनं फाटी, तिकडे लाईटी लावतेत. इकडनं वरनं एकदम साईडनं देऊळ वगैरे बघा मस्त एकदम. शेकोटी पेटलेली आहे. पुरा बघ काय लिहिलं. हिसाबाची वही फाडा, पत्त्यांचे ते टाक जाळून. आवरा अरे हाय काय आवरा आहे ना, आता बाय करायची वेळ आली. चला आवरा गाराटलो. खाऊन आलो. जेव्हा तुम्ही बोलले एक चपाती खाल्ली तेव्हा तुम्ही 5 चपाती खाऊन आलो. टाइमपास करू नको. खाली असतं तर ना पटापट काम. नुसतं बोल बच्चन झालं, हात काय चार मनात. कोण? माझी इंस्टा आयडी समोर आता आपले लोकल वायरमॅन टेस्टिंग करते लाईटीची. उड्या मारतो इकडं. चालू झाला.
अरे शॉक लागल. हा ए झाली लाईट चालू. खतरनाक अशी लाईट चालू झाली, एकदम खतरनाक पट्टा. आपलं वायरमॅन जरा तुमचं 2 मिनिट इंटरव्ह्यू. सकाळीपासून मी ते काम करतोय. हे अशी काय काम काय रे एक जोडली नाही ते बॅनरची जोडली नाही. बॅनरची नाही जोडली. बॅनरची खाली वायर कोण करून ना बॅनर नाही जोडला. इंटरव्ह्यू राहिला. बॅनर जोडला. सध्या मी बिझी आहे. रात्री 12 नंतर येईल. 4 वाजता. तुम्ही बघू शकता लाइटिंग झालेली आहे, एकदम छान अशी वाटते लाइटिंग. तुम्ही बघू शकता पट्टे एकदम रनिंग पट्टे वाटते, ते एकदम चालण्याचा रस्ता एकदम भारी वाटतोय. झालेलं आहे आता सगळं लाइटिंग बिटिंग. आता चाललोय आम्ही घरी जेवायला. बाकीचा उद्याचा ब्लॉग कंटिन्यू उद्या. भूक लागली. चला गाईज, अचानक भयानक असा लेट नाईट पार्टीचा कार्यक्रम चालू केलेला. आता आम्ही पोहोचलोय, आता आम्ही मंदिरामध्ये पोहोचलोय आणि लवकरच आम्ही बाकीचा कार्यक्रम चालू करणार आहे. आमचं वायरमॅन बघा ओळखतेच तो. आणि लवकरच आमच्या अजून बाकीची मंडळी येणार आहे. आता लाइटिंग मध्ये कुठे काही इश्यूज वगैरे असतील ते आम्ही क्लिअरफाय करतोय. आणि हा आमचा स्टेज आहे. इकडे उद्या आमची बाळनाची अर्धा सातारकर येणार आहे. लवकरच आम्ही तुम्हाला पुढची स्टेप दाखवूया. उद्या संध्याकाळी भेटूया आपण आमची पुन्हा. पालखी आहे. उद्या सजवून हिला पूर्ण गावातनं फिरवायचं आहे मस्त. हे जन्नीचं मंदिर, हे आपलं देवाचं मंदिर. मस्त स्टेज वगैरे बांधलाय. थंडी खूप आहे. तुम्ही येताना स्वेटर घालून या. खूप थंडी आहे आमच्याकडे. यांची मस्त. सेन्सर वरती गेले. सेन्सर 5वा चालू आहे इकडे थंडीचा. किती वर आहे? 5वा सेन्सर सेल्सिअस. बघ किती सेन्सर नाही. दादा टेम्परेचर बघ किती. हे आमचे इंडिपेंडन्स दादा. इंडिपेंडन्स दादा प्रेग्नेंट दादा. गिरीश का गाना सुनोगे? गिरीश का गाणं सुना घे रे. हा बाबूआ. ही दाखव. ही कुत्रा आहे की कुत्री दाखव. बघ दाखव. माग दाखव. थंडी मधनं अंगाला हात लावते म्हणून बांधून ठेवलंय. त्यांनी बांधलंय काय ते पण बघा. चेंदूक बांधलंय. ते पण बांधलंय. हो आलाय गिरीश. आलाय गिरीश का भाई आ गए. धूम का भाई आ गए. गिरीश 2.0. कांदा भजी काय आलाय. चलो देखते भजिया किधर तक पोहोचा है. इथं कांदे कापते ते ओतलंय कढईत. आपले शेफ ऑलराऊंडर गणेश जाधव. बाकीचे काय करणार इकडं चूल बनवले. हे बघा आलाय स्वेटर घालून. आता चूल बनवले. काय चर्चा चालले? काय नाही. डुबकीची भजी तळायचे. भजी तळणारा कुठे गेला? हा बघा इकडं. चला भजीचं बेसन पीठ आलंय. कोथिंबीर आली. हळद नाही. काय कर लाल कर काय पण कर. तू कर वाईट भजी काय. भजी खायची आतुरता बघा. आणि तो व्हिडिओ करायचा आतुर. बोललो कमी पडणार आहे. आमचा गणवाज मार्केटला गेला होता. ते सगळं साहित्य घेऊन आला. हे आमचे गणेश दादा माननीय भजनी मंडळ. आणि ते काय बोलतात ते क्रिकेटचे काय बोलतात ते. हो गणेश दादा सपोर्टर स्पॉन्सर सपोर्टर कुठला. सल्लागार गाड लावायचा सपोर्टर. दोघं गणेश येऊ. तो सगळ्यांना सपोर्टर लावून मैदानामध्ये पाठवतो. ते मेसेज करतात आणि पार्टी टीमला डिलीट करतात. फार्म हाऊसचं नाव काय. आई फार्म हाऊसचे मालक गणेश दादा. आगरी कोली बाबांचे. मसाला कमी. मिरची आहे का त्यात बघा ना. हे घरात आणलं लवंगी मिरची ती लवंगी मिरची. देखी थोड्याशा मिरची घ्या ना आपल्या बाजारात थोड्याशा. एवढा नवीन आचार्य आलाय. त्यानं भज्यांचा झुणका केलाय बघा. हे काय केलंय भजींचं. नरम आहेत सगळे. अरे नाही ओतू नको. तेल बाद होतं ते भजी बाद झाले सगळे.
भजीला फार कुस करून त्याचा शिंग पिस नंतर पण लास्टला टाका. काढ सगळं ते होऊ द्या जरा थंड. लास्टला टाकू थांब. ती भाजी बघ कशी आधी कच्ची करून टाकतात. आताची पोरं हातात जादू लागती. आता मगाचे तर मित्रांनो आपले सर्व कामं झालेले, डेकोरेशन वगैरे सर्व झालेले आहे आणि थंडीमध्ये गरम गरम भजींची पार्टी पण झालेली आहे. तर आपलं आता बाकीचं सर्व काम जे थोडंफार उरलेलं असेल ते उद्या असेल आणि मग बाकीचा जो व्लॉग असेल तो आपण आता इथेच एंड करूया हवाला आणि बाकी व्लॉग आपण उद्या कंटिन्यू करूया. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.